विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं. 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना रुग्णालयात पाठवलं. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ, आंदोलनकर्ते आक्रमक. दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं. आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी, दिल्ली पोलिसांचं आवाहन. दिल्ली पोलिसांनी मला मारहाण करत ताब्यात घेतलंय. हे पोलीस नाही, आरएसएसचे गुंड आहेत. मोदी सरकारची हुकुमशाही खपवून घेणार नाही, सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा हल्लाबोल. सरकारला संसदीय अधिवेशन महत्वाचं, 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न. वांगचुक यांच्या 21 दिवसांच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयात नेलं. अंजली दमानिया यांचा संताप. उद्धव ठाकरेंचं आज नागपुरात रामरक्षा आंदोलन. दुपारी 4 वाजता राम मंदिर परिसरात रामरक्षा पठण करणार. राम मंदिरातल्या दान चोरी विरोधातील ठाकरेंचं आंदोलन. एसटीचा प्रवास 13.56% महागला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून भाडेवाढ, तर 10% हंगामी भाडेवाढीचा निर्णय मागे. मुंबई, कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट. विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, तर बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज. मुंबई, पुण्यात अंड्याचे दर उच्चांकी पातळीवर. दर 8 ते 10 रुपयांवर. उन्हाळ्यात असह्य तापमानात 15% कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने उत्पादनात घट. पुण्यातील कोंढवा परिसरात आगीची घटना. या दुर्घटनेत एकाचा होरपळून मृत्यू. खासगी इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली होती. मेक्सिकोत 7.4 तीव्रतेचा मोठा भूकंप. क्युट्रो मादेरो जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू. 10 किलोमीटरच्या परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के. त्सुनामीचाही अलर्ट जारी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.